चला दोन मॅडम मुख्य मैदानाच्या आत दाखल व्हायचं आपल्याला फायनलाइज केलं जाईल याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. स्पीड अप करायचं आहे विनंती असेल मॅचच्या. चला फील्ड सजून घ्यायचे समोरचा संघ आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आपल्याला विनंती असेल. ऑर्गनाइज टीमच्या माध्यमातून आपल्याला पॅनलाइज केलं जाईल अशी देखील आपण दक्षता घ्यायची. आणि डगावच्या समोरचे संपूर्ण प्रेक्षक आपण विनंती असेल आपण मानाने थोडस बाजूला यायचं कारण समोरच्या बाजूने जे काही व्हेकल बाईक तुम्ही पार्क केले असतील त्या बाजूने न्यायच्यात कारण एक 4 चाकी गाडी एवढी जागा तरी ठेवायची आहे विनंती असेल. समोरच्या बाजूने ज्या काही बाईक आपण पार्क केल्या त्या तिथनं काढायचे. एक मोठी गाडी येईल एक 4 चाकी गाडी येईल एवढी जागा तरी ठेवा. बिहाइंड विकेट मंचाच्या बाजूला किंवा पाठीमागे आपण बाईक पार्क करू शकता. चला मॅचला सुरुवात होते. दोन बॅटर मैसेज किया था राज आणि अमित दाखल झाले आणि बोला तो आएगा बॉलिंग मार्क वरती रोनी कभी मिला नहीं उससे इधर आने का आएगा तो दूसरा बाजू स्कूल स्पाइस लेजेंड आने का जरिया वो है उसके कहने पे मैं आया हूँ. मैं तो उसी ने मेरे को कन्विंस किया और मैं उसी से नहीं मिल पा रहा हूँ. मैं वो बोल रहा महाकाल 11 आणि त्यानंतर सेंट्रल पार्क ही दुसरी मॅच असणार आहे आणि साईराज 11 आणि पलक फर्निशिंग मेडिकल मध्ये जायचं ते बघायला मिळणार आहे. चला टायमिंग ऑन केलाय. 2 मिनिटं गाडी घे ना आपण मेडिकल जाऊन या. तू माझं नाव नको सांगू 2 मिनिटं जायचं आहे. हे माझ्यावरच सांग फक्त मला मेडिकल मेडिकल में जाने का है. हाँ गाड़ी किधर है. चल चल 2 मिनटात. नितेश सिंग इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे. मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत. आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मैदानाप्रमाणे इथे आपण कंप्लीट करतोय. तर या नितेशजी सिंग आपण पुढे यायचं आपलं यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे काही मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मान आणि सन्मान इथे केला जाईल. नितेशजी सिंग ते आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचा मान सन्मान या क्रीडा मैदानाप्रमाणे इथे कंप्लीट केला जातोय. चलाने को आता है गाड़ी. मी ठीक है. पहिलाच बॉल तिथे देहस्टीवरती अदलला गेला. बॉल बिहाइंड विकेट निघून चालला आणि त्यानंतर एक सिंगल धाव. डावाची सुरुवात करणं मुख्य भूमिका असते आणि एक सिंगल धाव मार्गावरती एक्झिक्यूट झाली आहे जोडली गेली आहे. सोपारा फर्निशिंग संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅकवरती ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर राज आणि अमित आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूने रोनित आहे. पुन्हा एकदा वेगाने बॉल टाकलाय त्यावेळेस पंचाचा सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल येतोय. त्यामुळे एक सिंगल धाव फलकावरती वाढत असताना आपण बघू शकता. धावसंख्या 1 ने वाढत असताना पोचली गेली अर्थातच 2 या अंकांवरती. काढ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे मेडिकल सध्याच्या घडीला 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि बंधन असेल ना पाहू शकतात की फलकावरती त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय. फाईन लेगचे क्षेत्र आहे तिकडे आणि त्यात फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने निघून गेला आहे. एक सिंगल धाव फलकावरती अधोरेखित झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये. सोपारा फर्निशिंग आणि दुसऱ्या बाजूने पुणे स्पाइस लेजेंड्स वंडर बॉईजचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. बॉलिंग मार्क वरती रोनित राज आणि अमित सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत आणि खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत आहेत. हा बॉल आउटसाइड लेग स्टंप टाकला आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल इट्स अ वाईट बॉल येतोय
आणि वाईटच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ 6 या अंकांवरती धावसंख्या 12.00च्या ॲव्हरेजने धाबा सध्याच्या घडीला बनत आहेत आणि याच गतीने धाबा जोडल्या तर 48 धाबा फलकावरती आपण पाहू शकतात पूर्वार्धाच्या काळामध्ये. बॉल तयार. यावेळेस पुन्हा कट करण्याचा मनसुबा होता परंतु बॉल अँड बॅटमध्ये संपर्क नाही आणि पुन्हा व्हाईट बॉल. एकंदरीत एक्स्ट्राच्या स्वरूपाने 4-5 व्हाईट बॉल इथे टाकले गेलेत. डावाची सुरुवात डॉट बॉलने झाली त्यानंतर पुन्हा एक सिंगल धावली आहे. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल त्यानंतर पुन्हा एक सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 व्हाईट बॉल आलेत आणि त्याच कारणामुळे संघाची टोटल 3 चेंडूचा खेळ समाप्तीच्या अखेरीस 7 या अंकांवरती. बॉलर तयार. पुन्हा एकदा ती चुकी केली आहे. बॅक टू बॅक 4 व्हाईट बॉल इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील खूप व्हाईट बॉल इथे एक्झिक्यूट केले होते, टाकले होते, डिलिव्हर्ड केले होते. हा बॉल इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव इथे बॅकवर्ड पॉईंटच्या रिझर्वमध्ये एक्झिक्यूट झाली आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होताना आपण बघू शकता. धावसंख्येचा आलेख फलकावरती 9 या अंकांवरती जोडला गेला आहे. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. एकंदरीत 10 चेंडूंचा भरण आपल्याला बघायला मिळतोय आणि चांगली मॅच इथे रंगली आहे. त्यावेळेस आडब्या बॅटनं पुन्हा एकदा बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे आणि बॉल वेगाने निघून गेला आहे. सरळ विकेट किपरच्या दास्तानामध्ये पुन्हा एक आणखी चांगला बॉल आपण पाहू शकतात. एक्स्ट्राच्या स्वरूपाने जास्त धावा खर्च केल्यात. प्रितेशजी पवार यांचं शुभागमन झालं आणि त्यांचं देखील करूयात. या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. या साहेब आपलं देखील या अतिथी कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहेत आणि ज्यांच्या वतीने ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे आणि तेच गोड व्यक्तिमत्व आपण बघू शकता. प्रितेशजी पवार साहेब इथे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांचं आगमन झालं या मंचावरनं. एक मुख्य घटक आहेत आणि त्यांच्याच वतीने पाहू शकतात की या स्पर्धेला मोलाचं योगदान राहिले आणि तेच गोड व्यक्तिमत्व आपल्याला मंचावरनं पाहायला मिळत आहेत. अर्थातच प्रितेशजी पवार साहेब. बॅटिंग पॉवर प्ले आलाय आणि त्याचमुळे 2 खेळाडू 3 खेळाडू आय थिंक आउटफील्डमध्ये आपल्याला बघायला मिळतील. चला मॅच सुरू होतीये. राज आणि अमित सध्याच्या घडीला बॅटिंग करतायत. पार्टनरशिप चांगली बिल्ड केली जाते. 6 चेंडूमध्ये 4 धावेची पार्टनरशिप एक्स्ट्राच्या स्वरूपाने जास्त धावा आल्या होत्या आणि त्याचमुळे 6 धावा एक्स्ट्रा आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा बॉल रिटर्न केलाय. इथे काय घडलंय, विकेट आली. आज डेफिनेटली बॅटरला घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर चेक केलं जाईल. चला आपण चेक करतोय. तिथे टीव्ही अंपायर आमच्या समोर जोडले गेलेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रिन्स सिंग आहेत आणि पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम इथे कार्य करते आणि पाहू शकतात की
नॉट आउट असेल, कारण खूप क्लोज हा निर्णय होता आणि त्याचमुळे चला आपण मॅचच्या दिशेने वळतोय. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅटर्सच्या माध्यमातून हा रिव्ह्यू इथे घेतला होता. दिशा देण्याचा प्रयत्न, कलात्मक क्लासिक स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु बॉलला स्टॉप केलंय आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. बारा धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 1.2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. सलीम जबरदस्त गोलंदाजी करतायत. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती त्याने 2 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या बाजूने राज आणि अमित खेळाडू आहेत. पार्टनरशिप बिल्ड करू दिली जात नाही आणि त्याचं मुख्य कारण सलीमची गोलंदाजी जबरदस्त आपण बघू शकता त्या मॅचमध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु बॉल स्टॉप केला. क्षेत्र चुकीचं निवडलं जिकडे खेळाडू होते आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सिंगल फलकावरती जॉईंट होतीये. 3 चेंडूचा खेळ सलीमने कंप्लीट केलाय. 2 खेळाडूंमधील पार्टनरशिप ती 7 या अंकांवरती जोडली गेली आहे. चांगली रंगतदार मॅच इथे होणार या गोष्टीमध्ये आणि या मॅचमध्ये तील मात्र शंका नाही. पुन्हा मॅच शेष लागली आहे. बॉल तिथे स्टॉप केला जातोय. प्रत्येक बॉलवरती सलीमने खूप चांगला खेळ, आपल्याकडे असणारा अनुभव, आपल्याकडे असणारी जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली आणि जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये केले जाते. नगरसेवक चषक 2026 चा हा रणसंग्राम आपण बघू शकतात आणि यांचा अंतिम दिवस आहे. चला स्पीडअप करायचं आहे. सलीम ज्याने 4 चेंडू टाकलेत आणि त्या 4 चेंडूवरती 4 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या बाजूने राज आहेच, इज ऑन स्ट्राईक. जबरदस्त खेळ करतायत. त्यामुळे समोरच्या बाजूने गॅप मधून बॉल काढला आणि निघून चार धावा फलकावरती शॉईड होत असताना आपण बघू शकता 18 धावा फलकावरती जोडल्यात. 1 टू गो. अंतिम बॉल असेल आणि त्या अंतिम बॉलवरती सलीम पुन्हा तयार आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेऊ दिला नाहीये. हा बॉल थोडासा बाहेर होता आणि त्याचमुळे वाईटचा सिग्नल तो इथे दिला गेला. वाईट बॉल येतो आणि वाईटच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ. 19 सलीम या षटकामध्ये अंतिम 2 बॉलवरती खर्चिक राहिले. पुन्हा एकदा फटका चांगला एक्झिक्यूट केला. बॉलला स्टॉप केला आणि त्यानंतर बॉलची फेकी. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा देखील पोहोचल्या गेल्यात. 20 या अंकांवरती. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जातोय. 20 धावा फलकावरती जोडल्यात. सोपारा फर्निशिंग संघ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात आणि दुसऱ्या बाजूने पुणे स्पाइस लेजंड्स वंडर बॉईज संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला खेळ करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कृष्णा आलेत बॉलिंग मार्कवरती. ज्या कृष्णाने खूप चांगला खेळ केला होता तोच कृष्णा. हा बॉल थोडासा बाहेर. यस, डेफिनेटली व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल खूप टाकले जातात. एक्स्ट्राच्या स्वरूपाने खूप जास्त धावा खर्च केल्यात. 8 व्हाईट बॉल पाहू शकतात ते इथे टाकले गेलेत आणि त्याच्यावरती 8 धावा देखील जोडल्या गेल्या त्या मॅचमध्ये. पुन्हा कृष्णा यामुळे 6 फटका अल्टीपल्टी, परंतु बॉलला स्टॉप करणं मुख्य भूमिका होती आणि त्याचमुळे बॉलला स्टॉप केलंय. याही बॉलवरती एक सिंगल धाव इथे जॉईंट होती आणि सिंगल धावेच्या मदतीने 22 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत. कृष्णा आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 1 चेंडूचा खेळ कंप्लीट. यावेळी साडबा पाटणं बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती एक सिंगल धाव फलकावरती जोडली आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक
23 आकडावरती 9.86च्या आवरेजने सध्याच्या घडीला धावा बनत आहेत आणि याच गतीने जोडल्या तर एक चांगली फायटिंग टोटल फलकावरती उभी राहू शकते. 40च्या घरामध्ये धावसंख्या जोडली ना तर एक चांगली मजा या मॅचमध्ये येईल. आणि कृष्णा या खेळाडूला विकेटचा अभ्यास आहे. अचूक टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली आणि त्याचमुळे मोठे फटके तो मारू देत नाही आहे. परंतु दुसऱ्या धावेसाठी बॉलाले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे वेगाने पोहोचलेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं बॉक्स क्रिकेटमध्ये खूप रिअर आहे, कारण इथे एक सिंगल धाव येते आहे परंतु 2 धावा ज्याच्या वेळी येत आहेत ना त्यावेळी बॅटरच्या माध्यमातून रनिंग बिटवीन टू विकेट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते आहे. या 2 बॅटरच्या माध्यमातून राज आणि अमित जबरदस्त खेळ आपण बघू शकतात. 3 फ्रेममध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. TV स्क्रीनवरती बघू शकतात आपण. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे पाहायला मिळते. गोल बॉलर बॅटर आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर आपल्याला बघायला मिळतो आणि 3 फ्रेममध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. पाटील नेटवर्कची संपूर्ण एंटायर टीम खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत आहेत. हिमांशु असतील आणि त्यानंतर आमचे डिजिटल स्कोरर तनिष राऊत ते देखील आहेत आणि कॅमेरामॅन देखील आहेत. त्यांच्या देखील चर्चा करूयात. त्यावेळेस गॅपमधून बॉल काढलाय. बॉल चाललाय तिथे बॅकवर्ड पॉईंटला. अतुल यादव असतील, त्यानंतर सूरज यादव तिकडे आहेत आणि स्क्वेअर लेग कॅमेराच्या माध्यमातून अभिषेक यादव आपल्याला बघायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात. आजच्या दिवसामध्ये पाहू शकतात की सुंदररित्या कॅमेरा हँडलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची देखील दखल घेतली जाईल आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये इकडे वेगाने आलाय. इमानसिंग सिंग देखील सांगतात की आजच्या दिवसामध्ये या कॅमेरामॅनची दखल घेतली जाईल आणि त्यांच्या माध्यमातून गुड कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने पाहू शकतात की चांगला कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून देखील पाहू शकतात. पाटील नेटवर्क E2 फायनी आपल्याला बघायला मिळते आहे. कृष्णा आलेत आणि कृष्णाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 7 धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ त्यामध्ये टाकलाय. विकेट नाही मिळाली परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतात. अंतिम बॉल असेल 1 to go. हा बॉल थोडासा बाहेर आउटसाइड डिलेग स्टंप होता आणि त्याचमुळे पंचाने या बॉलला दंडित केलं. इट्स अ व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये. 28 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 28 धावा आपण बघू शकतात आणि प्रमोद किणी सर पुन्हा एकदा प्रमोदजी किणी सरांचा हा आपला अंदाज. व्हाईट बॉल गेला. जीने के है 4 दिन. अंतिम बॉल असेल आणि अंतिम बॉलवरती पाहू शकतात की 29 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 10.24चा ॲव्हरेज आला आता इकडे आणि याच ॲव्हरेजने धावा बनल्या तर 41 धावा हा प्रोजेक्टेड स्कोर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. थँक्यू. स्पून अँड स्पाइस लेजंड्स वंडर बॉईज संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. तो गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने सुपारा फर्निशिंग हा संघ पाहत आहे. नेक्स्ट मॅच महाकाल 11 आणि सेंट्रल पार्क या संघाच्या दरम्यान होणार आहे. कॅप्टन जॉईंट व्हायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. एक सिंगल धावली आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा 30 आकडावरती जोडल्या गेल्या. दरम्यान युवक डिजेमॅनच्या माध्यमातून सुमधुर गीत आणि तिथे प्रमोदजी किणी सरांचा ऐकूयात आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकते एक सुंदर नृत्य बघायला मिळणार आहे. तर या डिजेमॅन एक घेऊया एक सुंदर गीत. ओम बरोबर बोलत होतो बरं. मला बोलतो थँक्यू फॉर थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. नाही तुम्हाला रात्री पण बोलला ना 1 वाजता मला मेसेज बोलला की मी भेटतो तुम्हाला जमलं तर आपण नक्की भेटू. काय माहित कसं भेटतो. विकेट अटॅकसाठी कुणाल जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि पहिलाच बॉल डीप मध्ये चाललाय. लोकांची खेळाडू होती तिकडे आणि बॉलला स्टॉप करतायत. बॉल रिटर्न करतायत. एक सिंगल दबाली आहे. 31 धावा फलकावरती झुकल्यात. संतोष आणि दुसऱ्या बाजूने राज आणि अमित चांगली पार्टनरशिप झाली आहे. 21 धावेची पार्टनरशिप ती अगदी बघू शकतात या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ही बॉल तो वेगाने निघून गेला. इथे चांगला बॉल पाहिला मिळतोय. संतोष या गोलंदाजाच्या माध्यमातून 31 धावा फलकावरती पाहिला मिळतात.
यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय, स्टॉप केलाय आणि त्यानंतर डायरेक्ट हिट यस डेफिनेटली एन्काउंटर झालंय आणि बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेट आली आहे, खेळाडू बाद. There you go. काय झालं? थर्ड अंपर आहे? हे थर्ड अंपर आहे काय? हो. हो. काय आहे? कसलं आहे डिसिजन? त्या अँगलने आलाय का लाईनच्या? कोण आउट आहे विचार कोण आहे आउट दोघांपैकी कारण हे बघा आता हा बॉलरच्या लाईन मध्ये आहे आणि हा बॉलरच्या मागे आहे. राज आउट त्या अँगलने बघ ना समोर, ते बेटर आहे. हे असा अंदाज आहे तो बफर आहे, त्याला काय डिसिजन देऊ शकत नाही. वेज नाही उडले वेज नाही उडले आता उडले चला अमित बाद झाले. आऊट आले आणि विकेट क्रमांक 1 पहिला झटका बसतोय. खेळाडू अमित बाद झाले. नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि संतोष ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात त्यांनी आजच्या दिवसामध्ये 32 धावा फलकावरती जोडला. खेळ तो कंप्लीट झालाय. संतोष माध्यमातून 2 रन्स त्याने खर्च केलेत आणि 1 विकेट धावचीच्या स्वरूपाने बाद केली. हाही बॉल वेगाने निघून गेलाय आणि त्याच्यानंतर जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन जाए 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 एक बार जो कशाचा आता कसला देवी घेतला नाही जाऊ काय मेरे को इसके साथ वही टेंशन आता है कंपेरिजन इसके साथ नहीं करते. मैं विरार में 1-2 बार मेरे को एक दो बार विरार में किया है ना, मैं 2-3 बार फंसा है करने में. क्या होता है कि वो इधर कभी अभी उधर विरार में कैसा गाँव वाले नाचता है ना तो पैसा मिलता तो वो इसको भेजा अलग अलग जगह पे तो डिसीजन तो उसका ध्यान नहीं है उसका कलेक्शन अपन एक उसका पहले तो अपन मैंने इसके लिए उन भाई को भी बोला तो उसको बुला रहे हैं तो मेरा काम कम है और मेरे को काम करने है, मेरे को बैठने को नहीं है. अभी कैसे समझो
उसका अलग डिमांड है, मेरा अलग डिमांड। मैं नहीं बोलता कि उसका अलग काम है, दोनों में रहेगा ना तो कॉकटेल होता है। या तो ना मैं ठीक से कर पाऊँगा ना वो कर पाएगा। अगर मैं बाउंड्री का मैं एक्शन करने जाएगा, वो बीच में नाचेगा तो पब्लिक कंफ्यूज रहेगा ना, इधर देखो कि उधर देखो। हाँ मैं वही देख, उससे ही बात हो रही है मुंबई से, उससे मिलने का दर है साला, क्या अभी चला वाईट असेल बॉल. सर अगर मैं रहता ना तो इससे और अच्छा अभी लगता, अभी बट थोड़ा प्रॉब्लम है, मैं आपको सब मिल के बताऊंगा। ऐसा वाइड है चला मॅच चालू करायची पंच. क्या है ये, माइक बंद कर. ये माईकचा आवाज बंद कर ना. तीन दादा माईकचा आवाज बंद कर. हाँ. बॉल है, तीन हां बघ काय माहित आता त्याला इधर चला मॅच सुरू करतोय. 32 धावा फलकावरती आपण बघू शकतात आणि 3 चेंडूचा खेळ तो कम्प्लीट. 33 धावा आपण पाहतायत आणि 3 चेंडूचा खेळ तो कम्प्लीट झालाय. पुढे जाऊन मारण्याचा होता प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलेत. बॅटर माघारी परतायत खेळाडू बाद. क्या बोल रहे हैं ओम भाई से रे. क्या मैं बोला ना भाई, मैं बोला उनको भाई बहुत बढ़िया आयोजन है, नो डाउट. सर अगर मैं रहता ना तो इससे और अच्छा लगता, मेरे को बुलाने वाला वो आदमी है, वही नहीं दिख रहा है मेरे को. वो भाई ने कितना बार मेरे को फ़ोन किया रहेगा, पागल में सुबह किया, शाम को किया. मैं लगभग नहीं बोला था उसको. कितना मैच है अभी? हो जाएगा. व्हाईट बॉल आला आणि त्याच्यावरती विकेट देखील आली आहे. 34 धावा फलकावरती त्या जोडल्या गेल्या. एक चांगली टोटल फलकावरती जरूर झाली आहे. आता 40च्या पुढे धावा पोहोचला तर एक चांगली मॅच आपण बघू शकता. चला स्पीडअप करायचं, खूप अतिरिक्त वेळ खर्च करताय. पूर्वार्धाचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामध्ये षटक क्रमांक 4 हे 4थं षटक आहे आणि स्लॉक षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ तो कम्प्लीट झाला. संतोष हा बॉल संतोषच्या माध्यमातून पुन्हा व्हाईट बॉल टाकलाय. सातत्याने व्हाईट बॉल येतात आणि व्हाईट बॉलच्या मुळे धावसंख्या देखील फलकावरती वाढतीये. जवळजवळ एक्स्ट्राच्या सुरुवाती 10 धावा फलकावरती आल्या. त्यामुळे 6 बॉल चांगला आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये निष्फळ ठरले आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव फलकावरती आपण बघू शकतात ऍड झाली आहे. 36 धावा फलकावरती जोडल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 4 चेंडूचा खेळ तो कम्प्लीट झालाय. संतोष समोरच्या बाजूने हा बॉल उडवून फेकून दिला. बॉल चाललाय सीमा पार, परंतु इथे विकेट आली आहे. विकेट क्रमांक 4. सीधा कॉइन है ना, कॉइन दिया ना. हाँ बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा ही बॉल तिथे वेगाने निघून गेला आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल. पुन्हा एकदा वाईट झाला. सातत्याने व्हाईट बॉल टाकले जातात आणि त्याचमुळे एक्स्ट्रा धावा फलकावरती खूप आपण बघू शकतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही बॉल तिथे वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला. यस डेफिनेटली बॅटरला माघारी परतावा लागेल. विकेट खेळाडू बाद. चला महाकाल 11 संघाचे कॅप्टन आणि सेंट्रल पार्क संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. पुढील मॅचचा टॉस इथे कम्प्लीट केला जाईल. प्रीतीजी पवार यांच्या शुभस्थानी आवश्यकता त्या मॅचचा टॉस इथे कम्प्लीट केला जाईल. तर या प्रीतीजी पवार साहेब आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभस्थानी आवश्यकता टॉस इथे कम्प्लीट केला जाईल. महाकाल 11 आणि दुसऱ्या बाजूने सेंट्रल पार्क या संघाच्या दरम्यान आपण टॉस करतोय.
प्रीतीजी पवार यांच्या शुभस्थानी पावशिक टॉस इथे कंप्लीट केला जाईल. महाकाल 11 आणि दुसऱ्या बाजूने सेंट्रल पार्क आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच दाखल व्हायचं आहे. बसतच आहे ये ना, बस 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 टॉस तिथे कंप्लीट केला जातोय. नेक्स्ट मॅच महाकाल 11 आणि बॉल त्याच्या अगेन्स्ट नवीन बॉल द्या ना, नवीन बॉल चला टॉस इथे कंप्लीट झाला. प्रीतीजी पवार यांच्या शुभस्थानी पावशिक आपण कंप्लीट केला. चला लगेचच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आपल्याला विनंती असेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचे. टार्गेट सेट आहे 24 चेंडू आणि त्यामध्ये 39 धावेचं लक्ष समोर ठेवलंय. महाकाल 11 आणि सेंट्रल पार्क या संघाच्या दरम्यान टॉस झाला आणि त्यानंतर सेंट्रल पार्क या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. बरोबर यार बॅटिंग केली होती. चला मॅच सुरू होतीये. रोनित आणि सिद्धू ओपनिंग पॅरेस मध्ये दाखल झाले. रोस्टन बॉलिंग मार्क वरती आपण बघू शकता. पहिलाच बॉल डीप मध्ये खेळल्यात आणि एक सिंगल डावाची सुरुवात इथे केली जाते. एक धाव फलकावरती आपण पाहत आहेत आणि एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केले. धावसंख्या 1 या अंकावरती आपण पाहत आहोत. रोस्टन हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये आला. त्यावेळेस दिशा दिली. बॉल डीप मध्ये पुन्हा एकदा चालला आहे. शॉट थर्डमॅनला भेदून डीप थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये आणि तिथे देखील एक सिंगल. मंडप डेकोरेटर कुठे असतील तर आपण यायचं आहे. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन संपर्क साधायचा आहे. 9+1 एकंदरीत या 2 धावा फलकावरती जॉईन होत आहेत आणि 2 धावेने 4 या अंकांवरती धावफलक पाहत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा समोर जाऊन खेळण्याचा मानस होता. चांगली गोलंदाजी केली जाते. पहा तुम्ही फिअर बॉल टाकाल, वाईट चेंडू कमी हात आला तर मॅच क्लोज जाऊ शकते आणि त्यासाठी प्रयत्न इथे करावे लागतील. कारण जरूर धावसंख्या फलकावरती थोडीशी परंतु फॉर्म मध्ये भाई तुम्ही लोक चांगले चेंडू टाकले तर मॅच बनू शकते. त्यावेळेस पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल थांबणार नाही. निघून जाईल सर सीमा पार. इथे आलाय धमाकेदार चौकार. वेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी. चला ग पारू करतेस नखरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू आयले हिरो कर बाजारची तयारी. सर्गाची टोपली माझ्यावर ठेवून 4 धावा आल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 8 या अंकावरती याही वेळेला हाही बॉल वाईट आहे. रोस्टनच्या माध्यमातून चेंडू तर चांगले टाकले जात आहेत परंतु नो बॉल नंतर डॉट आला. त्यानंतर पुन्हा चौकारला आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल आलाय. समोरच्या बाजूने फटका निघून चाललाय आणि जाईल चार धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल देखील फलकावरती 13 आकडावरती जोडली गेली आहे. 26 धावेची गरज राहिली आहे. 19 बॉल शिल्लक राहिलेत. अंतिम बॉल असेल. पहिल्या षटकामध्ये धावांची ललूट केली आहे. खर्चिक षटक राहिले. पहिलाच बॉल त्याच्यावरती पाहू शकतात की
व्हाईटचा सिग्नल दिला गेला आहे. 5 षटकाची सुरुवात झाली, तिथे पहिला बॉल व्हाईट आला, एक सिंगल धावाली होती, त्यानंतर पुन्हा एक धावाला, 9 वरती 1 आले, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा व्हाईट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर व्हाईट प्लस 1. इथे दिशा दिली आहे, बॉल डीपमध्ये चाललाय, थांबणार नाहीये, निघून जाईल सर सीमा पार, धमाकेदार चौकार. ये इशारा इश्क सारा ये नमाजा फुला तुरु 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 चालू नको गुलु 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 नको पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको कुळ भिडलं चल जाऊया गावरान गावी कोंबडी पळाली भर उडाली फडफड भयाला लागली आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि त्यानंतर संघाची टोटल देखील फलकावरती 19 आकडावरती आहे. पहिलं षटक जर पाहिलं तर खूप खर्चिक राहिले आहे आणि गोलंदाजी धुलाई पिटाई केली आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. 19 धावा जोडल्या गेल्यात आणि षटक क्रमांक 1 थोडंसं खर्चिक राहिलं आणि त्याचमुळे आता बॅटिंग करत असताना धावा बनवायच्या आहेत 20 आणि चेंडू राहिलेत 18 चेंडू. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 7 ते 6 धावा घेणं गरजेचं असेल. काय कॅच घेतलाय, जबरदस्त कॅच कंप्लीट केलाय. व्हॉट कॅच वॉज दॅट. अखियां मिलाओ कभी अखियां चुराओ क्या तूने किया जादू कभी घबराओ कभी गले लग जाओ ॲक्शन जिथे पाहू शकता तिथे जबरदस्त कॅच आपल्याला बघायला मिळतोय आणि आपल्या संघासाठी पाहू शकतात हे प्रयत्न केले जाते. हे सर्कल बॉक्स क्रिकेट आहे आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केलाय. पहिलाच बॉल त्याच्यावरती विकेट आली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धावली आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. 20 आकड्यावरती धावसंख्या आपण बघू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये वेगाने चाललाय आणि त्याच्यानंतर बॉल अडवला गेलाय. चांगली गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात आणि 19 धावा जोडल्यात. आता 15 चेंडू, 19 धावेची गरज. 20 धावा फलकावरती आपण बघू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमधून बॉल काढलाय. एक टप्प्याच्या करेसी बॉल सीमा रेषा पार, चौकार. चार धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्याचमुळे 24 धावा फलकावरती बघू शकतात. पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल, सिंगल डबल, चौकार आणि त्याच कारणामुळे संघाची धावसंख्या देखील चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहत आहेत 25 या अंकांवरती. आणि इकडे पंचांनी एक वेगळाच निर्णय तो दिला गेला आहे. 9चा सिग्नल आला आहे. 9+1 एकंदरीत या 2 धावा फलकावरती जॉईंट होत आहेत आणि 26 धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. 26 धावा, 15.60चा ॲव्हरेज सध्याच्या घडीला मेंटेन केला जातो आहे आणि 13 धावेची गरज आहे. चेंडूचा खेळ जर पाहिला तर तो 14 राहिला आहे. बॉल तयार. 5व्या बॉलवरती आक्रमण केलं होतं आणि त्यानंतर बॉल स्टॉप केला आहे. विकेट खेळाडू बाद. वन टू गो. अंतिम बॉल असेल आणि अंतिम बॉलवरती नितेश या गोलंदाजाने खूप चांगलं कमबॅक केलं आहे.
सध्याच्या घडीला त्याने 5 चेंडू टाकले, 2 विकेट आणि त्यानंतर 7 धावा, त्यामध्ये एक चौकार देखील आहे. दर्जेदार गोलंदाजी ही तिथे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नितेश हा गोलंदाज सध्याच्या घडीला खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा बॉल, दिशा दिली आहे, बॉल थांबेल का, परंतु यस बॉल थांबलाय आणि एक सिंगल दाबली आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या आखरी 27 या अंकड्यावरती धावसंख्या, 27 वरती 2. चला बॅटिंग पॉवर प्ले आला आणि त्याचमुळे खेळाडू आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये बघायला मिळतील. 3 खेळाडू ते आउटफील्डमध्ये आपण बघू शकतात आणि बॉलिंग मार्कवरती अंकुश हा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय. संतोष आणि रोहित सध्याच्या घडीला खेळ करतात, जिथे रोहितने 6 चेंडू 11 धाबा बनवल्या. दुसऱ्या बाजूने संतोष 1 चेंडूचा खेळ फेस केला आणि त्यामध्ये एक सिंगल धाब बनवली आहे. आता संतोष आहेत. पहिलाच बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या बॉलवरती धाबा देखील नाही आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. बॅक टू बॅक व्हाईट बॉल येतोय. 29. यावेळेस ही बॉल पुन्हा वाईट. एकंदरीत अंकुशने षटकाची सुरुवात वाईटने केली, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा वाईट बॉल आला. आता इकडे रेफर केले जाते. चला चेक करतोय आपण. चला पंच आपण 1 मिनिट यायचं, कारण खूप डिफिकल्ट आहे. अजित सर
वाईट प्लस विकेट खेळाडू बाद. चला लगेच नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये इंटर बैट्समैन कौन है बैट्समैन ये भाई बैट्समैन कौन है वो भाग गया क्या क्या हाँ भाई चला मॅच सुरू करतोय. विकेट आली आहे त्यानंतर खेळाडू देखील तंबूच्या आशाला परत गेलाय. 29 धाबा फलकावरती झुटल्या गेल्यात. पुन्हा एकदा ही बॉल चांगला आहे. लाऊडली अपील केली जात होती परंतु बॉल डीपमध्ये वेगाने चालला आहे. एक सिंगल धाव इथे फलकावरती आपण पाहू शकतात कंप्लीट झाली आहे. रोहित आणि जिग्नेश एक सिंगल धाव आणि त्यानंतर 30 आकडावरती धावसंख्या आपण बघू शकता त्या मॅचमध्ये. चला मॅच सुरू करतोय. लेग बाईटच्या स्वरूपाने पाहू शकतात की धाव आली आहे आणि त्याचमुळे धावांचा आलेख देखील फलकावरती पाहू शकतात 30 या अंगावरती. चला मॅच चालू करायची आहे. खूप वेळ अतिरिक्त खर्च करता प्रत्येक मॅचमध्ये आपण दिलेला वेळ त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण घेत आहेत. चला मॅचच्या दिशेने वळतोय. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज आहेत अंकुश आणि दुसऱ्या बाजूने रोहित. यावेळेस बॉल डीपमध्ये पुन्हा एकदा वेगाने निघून चालला होता. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 31 या अंकांवरती पाहत आहेत. आता इकडे 8 धावेची गरज राहिली आहे. चेंडू राहिली आहेत 9 आणि रोहित जो सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 7 चेंडू त्याने फेस केलेत. 12 धाबा त्याने बनवल्यात. जिग्नेश जो नव्याने दाखल झाला आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील धावा बनवल्या जातील. यस डेफिनेटली धावा बनवल्या जातील आणि बॉल चालला सीमा पार. इथे आला जिग्नेशच्या पाठमधून हा धमाका चौकार. चार धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्याचमुळे 35 धावा. आता 4ची गरज राहिली. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. अर्थातच षटक क्रमांक 3. 4 बॉल कंप्लीट झालेत. एक सिंगल धाव पुन्हा बनवली आणि सिंगल धावेच्या मदतीने 36 धावा. 2.5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 3 धावेची अजूनही गरज आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस वेगवान बॉल दिशा दिली आहे. बॉल डीपमध्ये चालला आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आहे. आता इकडे 2 धावेची गरज राहिली आणि 6 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहिला आहे. 6 चेंडू आणि त्यानंतर 2 धावेची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. लगेचच नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण सज्ज करायचं आहे, आणायचं आहे आणि 2 धावेची गरज असताना इथनं कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल की धावा डिपेंड केल्या जातील हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. या 6 बॉलवरती चांगल्या पद्धतीने कामगिरी केली तर मॅचमध्ये विजय संपादन करू शकतात. परंतु खूप कठीण आहे. कठीण गोष्टी शक्य करून दाखवणारा खेळ अर्थातच क्रिकेट. आणि इकडे 6 चेंडू 2 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्गावरनं धावा रोखल्या जातील की सहजतेने रोहित या मॅचमध्ये कुरगुडी करेल. कारण ज्या रोहितने सध्याच्या घडीला 8 चेंडू फेस करत असताना 13 धावा वैयक्तिक बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूने जिग्नेश ज्याने 3 चेंडूमध्ये 5 धावा. त्यामध्ये एक त्याचा धमाकेदार चौकार आपल्याला बघायला मिळाला. रोहित पुन्हा सज्ज झालेत. राजच्या विपक्षामध्ये राज हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती.
पहिलाच बॉल वाईट, स्कोर इज लेबल नाव. आता इकडे फक्त एका धावेची गरज आहे. गरीबी में आटा गेला असंच म्हणावं लागेल, कारण धावा खूप कमी येत आणि त्यानंतर वाईट बॉल. या मॅचच्या मुवमेंटला हलक्या हाताने एक सिंगल धावेचा प्रयत्न. यस, डेफिनेटली मॅचमध्ये विजय संपादन केलं जातोय. आणि इथे जर पाहिलं तर स्पून अँड स्पाइस लेजंड्स वंडर बॉईज हा संघ या मॅचमध्ये विजय संपादन करतोय. विजयाच्या लक्षकोडी हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट मॅच महाकाल 11 आणि दुसऱ्या बाजूने सेंट्रल पार्क संघाचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि जाऊयात तिथे प्लेअर ऑफ दी मॅच हे किताब तिथे वितरित करूया. प्लेअर ऑफ द मॅच ज्याने खूप चांगल्या धावा बनवल्या, 14 धावा बनवल्या, तोच रोनित ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या रोनित आपण यायचं आणि प्लेअर ऑफ द मॅच हे किताब आपल्याला वितरित केलं जाईल. आणि त्यानंतर पाहू शकतात की महाकाल 11 आणि दुसऱ्या बाजूने सेंट्रल पार्क या संघाच्या दरम्यान पुढची मॅच होणार आहे. तर लगेचच दोन्ही संघाने तयार यायचं आणि रोनित आपण देखील यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच हे किताब आपल्याला इथे दिलं जाईल. जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये करूयात बदल. पुढील मॅचची कहाणी ज्यांच्या वाणीमधून ऐकणार आहात अर्थातच सागरजी मोरे सर ते इथे जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच.